नमस्कार, मी सिद्धेश तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये। व आज आपण चाललो आहोत सिद्धटेकला, सिद्धिविनायकाच्या दर्शनाला। व तिथे 21 पदांचे प्रदर्शन होणार आहेत। सो मागील भरपूर साऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्ही ह्या 21 पदांच्या प्रदर्शना पाहिल्या असतील, पण माहितीसाठी सांगतो की सिद्धटेकला जी प्रदर्शनं असते ती 1 किलोमीटरची असते। व आपण जाताना मध्ये 1-2 दिवसांचं दर्शन घेणार आहोत। ते कोणतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ह्यावेळेस ही व्हिडिओ भरपूर सारा छोटा करण्यात येणार आहे, नक्की बघा। मोरया। ही वाली करा नदी आहे आणि हा गणेश कोंड आहे। मंदिर वरच्या बाजूला आहे आणि आता आपण चाललो आहोत पवळीला, म्हणजे मंदिरापासून एक वॉकिंग डिस्टन्स 2 मिनिटच आहे तिथेच खाली। तर हे पवळी आहे, हे म्हणजे मोरयांचं जन्मस्थान। मोरया। तर आता इथे मोरगावमध्ये व पवळीमध्ये आपलं दर्शनही झालं आहे, पदांची आरती झाली आहे। तर आता पुढचं ठिकाण ते म्हणजे बारामती। बारामतीतील काही 3 सुप्रसिद्ध ठिकाणं आहेत जे आपण पाहणार आहोत। तर ते कोणते हे जाणून घेण्यासाठी पुढची क्लिप बघा। शब्द फंबल पडतो माझ्या कधी कधी। भेटूयात बारामती। मोरया मोरया बारामतीमध्ये, सॉरी। डोळे बघ ना, डोळे बघते, डोळे डोळे खाऊ घाले वाटतं बघ इकडे। चल खाना पट्ट्या इथं लक्ष नाही, इथं बघ। बाय बाय। बारामतीतील सर्वात पहिले ठिकाण ते म्हणजे श्री दातेंचं सिद्धिविनायक गणपती मंदिर। हे मंदिर 325 वर्षे जुने असून 2014 साली या मंदिराचा जीर्णोद्धार मोठ्या स्वरूपात चालू करण्यात आला। हे संपूर्ण काम 2018 साली पूर्ण पार पडलं। मंदिरातील बहुतांश बांधकाम हे हाताने कोरीवपणाने केले गेले आहे। पुण्याच्या सारसबागेतील गणपतीची मूर्ती व इथली बाप्पाची मूर्ती दिसायला हुबेहूब एकसारखी आहे।
गणपती मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, कचऱ्यामध्ये काशी विश्वेश्वर मंदिर, तिथे शिवलिंगामृत ग्रंथ लिहिला गेला आहे. आपल्या मंदिरामध्ये गौरव मोरपंतांनी आर्य लिहिले आहे गणपतीला म्हणून. जी जागा त्यांची ती मोठी आहे त्या मंडपावर फोटो आहे आमच्याकडे, आम्हाला लावायचं. त्यानंतर मग ते जे मंदिर आहे ते 350 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तिथे वंश परंपरागत दाती मंडळी म्हणजे आम्हाला कोकणातून त्यांनी आणलं आणि आम्हाला इथं स्थापित करून घरं, मंदिरं आणि जमीन असं ते कसायला संपूर्ण तुम्ही बघा असं ते आमच्या ताब्यात दिलं. माझी 10वी पिढी आहे, माझ्या मुलाची 11वी पिढी आहे. त्याच्यानंतर आत्ता मंदिरामध्ये दर्शन झालं आहे, आरती झाली आहे आणि मेन रोडपासून एक्झॅक्टली एक आतमध्ये रोड येतो, तिथेच हे मंदिर आहे. आणि जे प्राचीन शिवालय आहे इथेच, जे आपण आजच्या दिवसातील बारामतीमधील जे दुसरे ठिकाण ते म्हणजे प्राचीन शिवालय सिद्धेश्वर मंदिर, तेव्हाला पुढे म्हणजे ह्याच मंदिराच्या जस्ट पुढे आपण ते पाहणार आहोत. आता आपण आहोत सिद्धेश्वर मंदिरामध्ये. हे प्राचीन शिवमंदिर 845 वर्षे जुने असून बारामतीचे हे ग्रामदैवत आहे. येथील नंदीची मूर्ती भव्य असून ती एका अखंड शिळेतून कोरली गेली आहे. या सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे शिवलीलामृत या प्रख्यात ग्रंथाची लेखणी व रचना याच मंदिरात केली गेली आहे. मंदिरामध्येच मागच्या बाजूला एक दत्त मंदिर आहे व हा मंदिर परिसर तुम्ही पाहू शकता. आता आपण चाललो आहोत माळावरच्या देवीच्या दर्शनाला. सिद्धेश्वर मंदिरापासून अवघ्या 2.5 किलोमीटर लांब हे मंदिर आहे. मेन रोडवरूनच मंदिराचा कळस दिसून येतो. माळावरची देवी म्हणजेच आई तुळजाभवानीचं हे मंदिर आहे. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. दिसतो तू गोड गोजिरा बाप्पा, माझ्या संग खेळी माझा देव बाप्पा. चरणी तुझ्या मी दंग रे बाप्पा, घेऊन सुखाची लाट ये बाप्पा. मागणी हे तुला आज गणराया, भावळा भाव घे मानुनी मोरया. मोरया. तर आता मी आहोत सिद्धटेकमध्ये व आता माझ्यासोबत आहे वैष्णवी. मोरया. शी विल बी ॲक्टिंग लाईक या ब्लॉगचा मेन पार्ट आणि आजच्या दिवसातील प्रमुख ठिकाण म्हणजे सिद्धटेक. अष्टविनायक मधलं हे एक सिद्धटेक हे बाप्पा आहे आणि या बाप्पाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उजवी शुंड आहे. इथली प्रदक्षिणा 1 किलोमीटरची असते आणि इथे आपण आता इथे 21 पदांच्या प्रदक्षिणा करणार आहोत. एक प्रदक्षिणा म्हणजे 1 किलोमीटर, सो टोटल 2.5-3 तास लागतील. हां, म्हणजे एक ॲड करायचं झालं तर ते म्हणजे की इथे 21 प्रदक्षिणा नाही होणार, 21 पदांच्या प्रदक्षिणा. म्हणजे 21 पदापर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण प्रदक्षिणा मारत असणार. वय तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये भरपूर सारे पाहिलं असेल, जेजुरी म्हणा किंवा अष्टविनायकाच्या बऱ्यापैकी. आता रिसेंटली जो ह्याचा होता एक शेगावचा, तर त्याच्यामध्ये पण रांजणगाववरती दाखवले 21 पदांच्या प्रदक्षिणा.
सो इन शॉर्ट मोरया गोसावींनी स्वयं मोरया गोसावी व श्रीमंत चिंतामणी महाराजांनी रचलेली ही पदं आहेत ती आपण म्हणत त्या प्रदर्शनात आणणार. सुमारे तरी 21 प्रदर्शनांना अंदाजे 2.5 तास लागतात. एका प्रदक्षिणात 2-3 पदं होती. हां इथे कारण की 1 किलोमीटर जास्त मोठी म्हणून. सो आता इथे आम्ही प्रदर्शन म्हणणार आहोत. पहिले तर बाप्पाचं दर्शन घेणार आहोत व त्यानंतर आता आम्ही ते मंदिरात आहोत. त्यानंतर Yes, तुम्ही बघू शकता. व त्या बाप्पाचं दर्शन वगैरे तुम्हाला पुढे दिसेल कारण की आम्ही पहिला प्रदर्शन करणार व त्यानंतर पुन्हा मंदिरामध्ये येऊन इथे त्या प्रदर्शनाचं आम्ही सांगतो तसं व भेटूयात प्रदर्शनामध्ये. मोरया आपण तुम्हाला क्लास आहे अक्कलकोटचा सगळ्यात जुना ब्लॉग त्याच्यामध्ये आपण माहिती सांगितली होती. आश्विनिकमध्ये पण आहे. तर आता आम्ही प्रदर्शनाला सुरुवात करणार आहोत व 1 किलोमीटरचे प्रदर्शन आहे. सो पूर्ण अख्खी घेणं तर काही शक्य नाही आहे. सो एक छोटा पार्ट जे ते काही दाखवते ते प्रदर्शनामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. भेटूयात प्रदर्शनामध्ये. धना सोप नहीं है वो अंदर जाना पड़ेगा मेरे को. वो कैमरामैन
जसा वैष्णवीचा अंदाज होता की अंदाजे किती प्रदर्शन 7 प्रदक्षिणा, एक्झॅक्टली 7 प्रदर्शन झालं एका प्रदक्षिणेमध्ये 3 पदं, 3 पदं आणि एका प्रदर्शनाला किती मिनिटं लागली? 20 आहे काहीतरी. 20 मिनिटं लागली. म्हणजे 5:55-56 ला सुरू केले की 5:15 पर्यंत एक प्रदक्षिणा पूर्ण होत होती. 1 किलोमीटर. एका प्रदक्षिणेमध्ये 3 पदं आणि Total 21. 8:15 पर्यंत पूर्ण सगळ्या प्रदर्शन झाल्या होत्या 21 पदांसह. पदं, नंतर लढी. बरोबर. मग त्यानंतर आता मंदिरामध्ये आरती झाली. त्याचे क्लिप तुम्ही मागे पाहिले असतील. तर आत्ता वाजले आहेत 1 आणि आम्ही आता पुन्हा चिंचवडमध्ये परत आलो आहोत. मोरया. तर अशा प्रकारे सिद्धटेकच्या 21 पदांच्या प्रदर्शनांचा हा प्रवास निर्विघ्नपणे असा पार पडला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व भेटूयात पुन्हा एका नवीन भक्तिमय प्रवासामध्ये. मोरया.